झी 24 तास एक पाऊल पुढे. प्रेमाची गोष्ट या सिनेमाचे प्रोमो पाहून हा सिनेमा कसा असेल याची उत्सुकता आता शिगेला पोचली. मात्र हा सिनेमाच नाही तर याचं शूटिंग देखील तितकंच इंटरेस्टिंग होतं. त्यामुळे या सिनेमातल्या शूटिंगच्या वेळची काही खास क्षणचित्र आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. लेट्स हॅव अ लुक. ऍक्शन. सागरिका, हा जो सिनेमा आहे तो खूप चांगल्या माणसांचा सिनेमा आहे. याच्यामध्ये कुणीही दुष्ट माणूस नाही आहे, ज्याला व्हिलन म्हणतात असं कुणी नाही आहे. एकतर पहिली गोष्ट अशी की मी आत्तापर्यंत लव्ह स्टोरी हा प्रकार हाताळला नव्हता कधीच. सिनेमासाठी पहिल्यांदाच लव्ह स्टोरी लिहित होतो. त्यामुळे मला खरं तर थोडंसं टेन्शन होतं की मी लव्ह स्टोरी कशी लिहिणार आहे, आणि त्यातही ही मॅच्युअर्ड लव्ह स्टोरी आहे. दोन नेहमीसारखी टीनेजर्सची लव्ह स्टोरी नाही आहे. पण मला सतीशमुळे खूप कॉन्फिडन्स आला आणि जसा मी लिहित गेलो तशी गंमतही येत गेली. आणि मला असं वाटतं की चांगल्या माणसांची गोष्ट सांगणं हे खूप अवघड असतं, आणि त्यात तुम्ही प्रेमाची गोष्ट सांगताय. The film is about love. It's फारच simple story आहे about two people, how when you fall in love, what goes through in their life. It's pretty much about that. आणि खूपच स्वीट गोष्ट आहे. and I think it's a story where everyone can go and sit and watch the film together. हे जे प्रेम आहे ह्याच्यामध्ये कुठेही तिरस्कार नाही आहे, ह्याच्यामध्ये कुठे हेट्रेट नाही आहे. तर तीन चांगली माणसं ह्याच्यामध्ये, आणि त्यांचं डायनॅमिक्स एकमेकांशी जे आहे त्याविषयीची ही गोष्ट आहे, प्रेमाची गोष्ट. दॅट्स एव्हरीथिंग. रामीनं मला लिहिण्याच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व करून घेतलंय. आणखी कशात इन्व्हॉल्व करून घेतलंय तुला? मीरा, मी सिरियसली सांगते. मी सिरियसलीच बोलते. I play the role of Sonal, who's a very simple girl. She's a very today's girl. सगळ्या मुली, when they look at the film, they can all relate to me. And what everyone goes through in life, she's going through that. Same stages in life she's passed. And then eventually what happens when you fall in love, and then what are the risks that you have to take, what are the things that you have to let go. ते सगळं ह्या कॅरेक्टर बरोबर you get to experience as an audience. So I think everybody will really relate to it. कुठलीही स्क्रिप्ट माझ्याकडे येते, मग तो कुठलाही सिनेमा असो, कुठलीही भाषा असो, मला प्रेक्षक म्हणून ती गोष्ट आवडते आहे का हे मी आधी बघतो. कारण आपण सिनेमा थिएटरमध्ये जातो केव्हाही प्रेक्षक म्हणून, त्यावेळेला गोष्ट ऐकायला जातो. ते अगदी सगळ्यात सोपं साधं काय आहे तर आपण गोष्ट ऐकायला जातो. तर मला एक प्रेक्षक म्हणून ती गोष्ट आवडते आहे का, जर मी स्क्रिप्ट वाचत असेल तर, किंवा डिरेक्टर सांगत असेल तर ते सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. हाय, मला वाटलंच तू इथे असेल. कसं काय? कंटाळा आला. There were a lot of Marathi films that had come my way, associating with me being a Maharashtrian. But he film, the reason I took it up was also because first the script, and because of the director and the actor. I think the whole setup of this film was an amazing setup. Karan, Atulji, so I've seen his work. He's been one of the finest actors that we have in Marathi as well as in Hindi films. So that was one reason, and of course the script is a very simple, soft story. Nijati Vatsli, I realized that I had to be a part of this film. गोष्ट आवडायचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हे होतं
की ह्याच्यामध्ये कुठलाही ड्रामा नाही आहे, कुठलंही नाट्य नाही आहे फार मोठं असं. आणि एक नट म्हणून ह्याच्यामध्ये काय चॅलेंजिंग असेल ह्या गोष्टीमध्ये, तर ते हे की तुम्हाला काहीही मोठे ड्रॅमॅटिक सीन्स करायचे नाही आहेत, कुठं आरडाओरडा करायचा नाही आहे, रडायचं नाही आहे, काहीतरी खूप मोठ्यांदी हसायचं नाही आहे. खूप साधं रोजच्या आयुष्यात आपण जे जगत असतो तसं तुम्हाला ह्या सिनेमामध्ये वावरायचं आहे. आणि मला असं वाटतं की एक नट म्हणून सगळ्यात अवघड काय असेल तर रोजच्या व्यवहारात तुम्ही जसे वावरता तसेच कॅमेरासमोर वावरणं आणि तसंच बोलणं, तसंच चालणं. आणि म्हणून हा सिनेमा मला खूप करावासारखा वाटला. तुला आवडली? ती खूप चांगली मुलगी आहे, तुझ्या टाईपची नाही आणि तुझ्या उंच आहे. हा मग अरे आई पण खरंच रे चांगली आहे ती. मी बोलते ना अजून तिच्याशी, आणि मी बोलत असताना अजिबात मध्ये बोलत नाही, हे महत्वाचं. Then I watched Satish's Mumbai Pune Mumbai, which anyways uplifted me की मला ही आता फिल्म करायलाच पाहिजे. सगळं लगेच सुरू केलं शी सरकॅझम, त्याच्यानंतरच रिॲक्ट करते. ॲक्शन. सागरिका घाटगे अर्थातच आपण हिंदी सिनेमामध्ये तिला बघितलेलं आहे. सागरिकाचा सगळ्यात मोठा गुण हा आहे की ती खूप फ्लेक्झिबल आहे. ती कुठलेही हँगअप्स नाही आहेत तिच्यात, किंवा तिने काहीतरी स्वतःच्या व्याख्या ठरवून ठेवलेल्या नाही आहेत की हे म्हणजे ॲक्टिंग. आणि खूप वेळेला फार अवघड होतं जेव्हा एखादा नट ठरवून ठेवतो की हे म्हणजेच ॲक्टिंग आणि असंच करायचं. सागरिकांनी असं अजिबात ठरवलेलं नाही. ती अत्यंत फ्लेक्झिबल आहे आणि ती फ्लेक्झिबल असल्यामुळे खूप स्पॉन्टेनियस आहे. तिला जेव्हा डिरेक्टर काही सांगतो किंवा ती स्क्रिप्ट वाचते, ती जेव्हा काही करत असते त्यावेळेला त्या क्षणी ते घडतंय असं आपल्याला वाटतं. खूपच चांगलं एक्सपिरियन्स होतं इन टर्म्स ऑफ I got to learn so much from him कारण ते एवढे सिनियर ॲक्टर आहेत. अँड ही सच अ फाईन ॲक्टर, नॉट ओनली टेक्निकली बट हाव ही इमोट्स. आय थिंक वन गॉट टू लर्न अ लॉट. आणि आय थिंक I can say that I've really been very lucky to work with such a great team and with such fine actors. कट. झी 24 तास एक पाऊल पुढे.